बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मस्साजोग गावची सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक लागली होती। काल मतदान प्रक्रिया पार पडली आणि आज केजमध्ये या संदर्भातला निकाल जाहीर झाला। यामध्ये स्वरूपानंद देशमुख हे 92 मतांनी विजयी झालेले आहेत, तर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झालाय। यानंतर माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत बोलण्यासाठी। काय सांगाल, निवडणूक पार पडली, आता निकाल सुद्धा हाती आलाय, मात्र तुमच्या भाऊजाई अश्विनी देशमुख यांचा पराभव झालाय। खरं तर आयुष्यात आमच्या कुटुंबाच्या गावाचं सगळ्यात मोठं नुकसान झालेलं होतं ते आमच्या संतोषांना जाण्यानं। त्यापेक्षा हा पराभव किंवा हे अपयश हे आमच्यासाठी काहीच नाही आहे, परंतु जे अत्यल्प काळामध्ये 20 दिवसाच्या कालावधीमध्ये जी ही ग्रामपंचायत लढण्याची तयारी झाली आणि जे या गावकऱ्यांनी रात्रंदिवस एक करून जी निवडणूक लढवली त्या सगळ्यांचे आभार आहेत। प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या लोकांनी सहकार्य केलं आणि अख्ख्या गावानी एक शब्द दिलेला जो आहे त्यालाच कायम ऋणात ठेवून हा जो पराभव झालेला आहे तो आम्ही मान्य करत आहोत। मात्र अनेक आरोप झाले, निवडणूक बिनविरोध होईल अशीही चर्चा झाली। संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष होतं आणि वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुद्धा झाली। नाही, ज्या चर्चा आहेत, चर्चेला सत्य किंवा त्याला काहीतरी पुरावा असल्याशिवाय कुठलीच गोष्ट म्हणजे बोलण्यात निस्ता अर्थ नाही। ज्या गोष्टी आपण बोलतो त्याचा पुरावा असेल तर त्या चर्चेला किती जरी उधाण आलं तरी त्याला पुरावाच असावा लागतो आणि तोच सत्य मानला जातो। संतोष अण्णांच्या न्यायाच्या लढाईमध्ये स्वरूपानंद देशमुख किंवा आताचे जे काही गावकरी आहेत ते सगळेच दोन दिसत होते। आताही त्यांनी म्हटलं की आम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत आहोत, अश्विनी देशमुखांची आम्ही भेट घेणार आहोत। जरी सगळे सोबत असले तरी एक महत्त्वाचा विषय आहे की जी लढाई आहे ती स्वतः कुटुंबालाच पुढे होऊन लढावी लागते आणि माझं कुटुंब आणि मी गावकऱ्यांना सोबत घेऊन सक्षम आहोत। परंतु ज्या काही गोष्टी पसरवल्या गेल्या त्याचं आत्मपरीक्षण खरंच कुणीतरी केलं पाहिजे की आपण काय बोलतोय, कोणावर काय ब्लेम करतोय। माझा भाऊ गेल्यापासून मी कोणाला उत्तर देत नाही किंवा मी शांत बसण्याचा प्रयत्न करतो, परंतु चुकीचा एकही अफवा किंवा नरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न याच्या पुढे तरी कमीत कमी केला नाही पाहिजे अशी मी विनंती करतो। मात्र त्यांच्याकडूनही असं सांगितलं गेलं की आमच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या गेल्या, परळीचाही यामध्ये उल्लेख आला की परळीहून काही या संदर्भात प्रयत्न केले निवडणुकीमध्ये, याबाबतचं काय? नाही, त्यांना पुरावा लागतो ना। आता मी जसं म्हणतो की CSR फंड 58 लाख रुपये आला असं त्यांनी सांगितलं, त्यांनी उद्याच इलेक्शन झालंय, आता सरपंच पण झालेत, ते उद्या ग्रामपंचायतमध्ये सगळ्या गावाला बोलून सांगावं की 58 लाख रुपये हा वादा कंपनीचा CSR फंड आला होता आणि त्याचं काय झालं, म्हणजे आपण म्हणू की खरंच बाबा हा आलेला होता आणि हा लपवला गेलेला होता। तर आता निवडणूक संपलेली आहे, हे सगळं तुम्ही पाठीमागचं विसरणार, जो निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात। मात्र आता तुम्ही न्यायाच्या लढाईमध्ये इथे न्यायाची लढाई लढताय, तर या सगळ्या गोष्टी आपण विसरणार किंवा एकत्र येणार? नाही, गौण आहेत ह्या सगळ्या गोष्टी, आम्ही गावकरी सगळे एक आहेत। मी एवढ्या दुःखात देखील गावामध्ये सुखदुःखाच्या गोष्टीला जात होतो। यापुढेही आजच्या दिवसापासून, आजच्या क्षणापासून मी सगळ्या गावासोबत आहे आणि गावही माझ्यासोबत आहे ह्याची मला पूर्ण खात्री आहे। हा राजकीय विषय फक्त इथं संपलेला आहे। त्यांचा 92 मताने जो विजय झाला, जो काही जनतेने कौल दिला आहे तो तुम्हाला मान्य असेल, आणि पुढे काय नेमकं तुम्ही गावासाठी करणार आहात? कारण तुम्ही पूर्वी सुद्धा सांगितलं होतं की निवडून दिल्याच्या नंतर आम्ही गावासाठी अण्णांच्या स्वप्नातलं गाव करण्याचा प्रयत्न करणार। आता तुमच्याकडे ग्रामपंचायत नसेल, मात्र तुम्ही हा प्रयत्न पुढे कायम ठेवणार आहात? 2022ला ज्यावेळेस अण्णा सरपंच झाले आणि 2 वर्षांनी ही दुर्दैवी घटना घडली, त्याच्या नंतरचा 16 महिन्याचा काळ सुद्धा देशमुख कुटुंबियाकडं किंवा अण्णांच्या सगळ्या सदस्याकडेच होता, उपसरपंचाकडेच कारभार होता। आपण त्याच्यात काही चुकीचं केलं नाही, जे केलं ते चांगलं करण्याचा प्रयत्न केला आणि आता देखील जे काय माझ्याकडून चांगलं होईल, जे काय सगळ्या ह्या गावकऱ्याकडून चांगलं होईल त्याच्यामध्ये आम्ही सगळे सकारात्मक असून आम्ही जे गावाला चांगल्या गोष्टी देता येतील ते प्रामाणिक द्यायचा प्रयत्न करू। नक्कीच, धन्यवाद। आपल्यासोबत धनंजय देशमुख होते, ज्यांनी हा पराभव स्वीकारलेला आहे, गावकऱ्यांनी जो कौल दिला तो मान्य केलेला आहे। यापुढे आपण सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन न्यायाची लढाई असेल किंवा गावासाठीचं काम असेल ते करू, असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।